So good morning students. In today's lecture we are going to discuss about the enzyme inhibition. आता इनहिबिशन या शब्दाचा अर्थ काय होतो? इनहिबिट करणे या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल. इनहिबिट करणे म्हणजे काय होतं की एखाद्या ऍक्टिव्हिटीला ब्लॉक करणे, एखाद्या ऍक्टिव्हिटीला आपण सप्रेस करणे. म्हणजे समजा एखादा माणूस चालत असला, समजा एखादा माणूस इमॅजिन करा तुम्ही की रस्त्याने चालत आहे तो. त्याला चालता चालता अडवलं म्हणजे काय झालं? त्याचं इनहिबिशन झालं. एखादा व्यक्ती कॉम्प्युटरवर कुठेतरी काम करतोय, त्याला आपण अडवलं, त्याला आपण डिस्ट्रॅक्ट केलं, त्याची ऍक्टिव्हिटी आपण तिथे थांबवली, म्हणजे त्याला इनिबिशन केलं, म्हणजे त्याचं स्टॉपिंग तिथे केलं. त्याची जी स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी चालू होती, जे त्याचं डिझायर वर्क होतं, ते आपण काय केलं, तिथे स्टॉप केलं, ते वर्क तिथे ब्लॉक केलं आणि त्याला प्रवृत्त केलं त्या स्पेसिफिक व्यक्तीला, की तू आता स्पेसिफिक काम करू नकोस. म्हणजे आपण अल्टिमेटली काय केलं, त्याला इनहिबिट केलं. म्हणजेच त्याला त्याची ऍक्टिव्हिटी सप्रेस केली. त्याची जी ऍक्टिव्हिटी तो स्पेसिफाईज करणार होता, त्याची जी ऍक्टिव्हिटी तो सांगणार होता, ती ऍक्टिव्हिटी काय केली आपण सप्रेस केली. मग इनहिबिशन या शब्दाचा अर्थ काय समजला तुम्हाला? इनहिबिशन आता कशाचं करायचंय आपल्याला? इनहिबिशन करायचंय आपल्याला एन्झाईमचं. म्हणजे एन्झाईम आपल्याला इनिबिट करायचे, एन्झाईम आपल्याला ब्लॉक करायचे आहेत. सो विल स्टार्ट विथ द टॉपिक. आता तुम्हाला माहिती आहे नॉर्मली रिएक्शन काय असते? नॉर्मली रिएक्शन मध्ये आपण काय म्हणतो की आपल्याकडे काहीतरी सबस्ट्रेट असतो. आपल्याकडे काहीतरी सबस्ट्रेट असतो, त्याच्यामध्ये त्या सबस्ट्रेटचं आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे प्रोडक्टमध्ये. वी हॅव टू कन्व्हर्ट अवर सबस्ट्रेट इंटू द प्रोडक्ट. बट व्हॉट वी हॅव टू इफ वी हॅव टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन, जर आपल्याला रिएक्शनचा रेट वाढवायचा आहे, तर आपण काय म्हटलं तिथे? आपण स्पेसिफिकली आपण तिथे काय केला? एन्झाईम आपला ऍड केला, जेणेकरून आपला काय झाला? रिएक्शनचा रेट हा इन्क्रीज झाला. बरं, आता रिएक्शनचा रेट इन्क्रीज झाला, आपल्या काय केलं? सबस्ट्रेटनी काय केलं? एन्झाईम सोबत बाइंडिंग केलं. एन्झाईमनी सबस्ट्रेट सोबत बाइंडिंग केलं. त्याला त्यांची एकमेकांसोबत अफिनिटी होती. त्यांनी एकमेकांचं काय केलं? एन्झाईमने काहीतरी त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी, जी सबस्ट्रेटला ऍक्टिव्हेट होण्यासाठी एनर्जी लागत होती, ती डिक्रीज केली. आणि ती एनर्जी डिक्रीज झाल्यानंतर सबस्ट्रेटचं कन्व्हर्शन अल्टिमेटली प्रोडक्ट झालं. एन्झाईमने काय केलं? एक एन्व्हायरमेंट तयार केलं सबस्ट्रेटसाठी टू फास्टन द रिएक्शन. रिएक्शन फास्ट करण्यासाठी एन्झाईमने काय केलं? तिथे त्याला सबस्ट्रेटला मदत केली. त्याची एक स्पेसिफिक आपल्याला काय झालं? मग इथे काय झालं की सुरुवातीला आपल्याकडे सबस्ट्रेट होता आपल्याकडे आणि एन्झाईम होता. सो वी हॅव टू बाइंड दी एन्झाईम सबस्ट्रेट आणि त्यांची अफिनिटी एकमेकांसोबत असायला पाहिजे होती. म्हणजे एन्झाईम आणि सबस्ट्रेट हे एकमेकांसोबत बाइंड झाले. दिस इज अवर एन्झाईम अँड दिस इज अवर सबस्ट्रेट ऍज वी डिनोट अर्लियर. मग काय झालं? आपल्याकडे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स इथे आपल्याकडे तयार झाला. एन्झाईम सबस्ट्रेटचा एक कॉम्प्लेक्स आपल्याकडे तयार झाला. म्हणजे सबस्ट्रेट आणि एन्झाईमनी दोघांनी एकत्र बाइंडिंग केली आणि त्यांचा एक कॉम्प्लेक्स तयार केला. मग एन्झाईमनी त्यांचं काम केलं, सबस्ट्रेटला मदत केली प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी, आणि पुन्हा आपला एन्झाईम हा रिलीज झाला आणि प्रोडक्ट आपला सेपरेट आपला रिलीज झाला. म्हणजे सुरुवातीला सबस्ट्रेट जो आहे तो वेगळा दिसत होता आणि आता प्रोडक्ट वेगळा दिसायला लागला. म्हणजे त्यांच्या 3D कन्फर्मेशन मध्ये चेंज झालं. 3D कन्फर्मेशन मध्ये चेंज झाल्यामुळे काय अल्टिमेटली तो सबस्ट्रेट ऍक्टिव्ह साइड पासून त्याच्या निघून गेला. म्हणजे एन्झाईमची अफिनिटी कोणासोबत होती? त्याच्या सबस्ट्रेट बद्दल. सबस्ट्रेट बद्दल अफिनिटी होती, प्रोडक्ट बद्दल होती का? नाही. प्रोडक्ट बद्दल अफिनिटी नव्हती, म्हणून एन्झाईम आणि प्रोडक्ट हे सेपरेट झाले आणि एन्झाईम पुन्हा त्याचं काम करण्यासाठी हा तयार झाला. सो एन्झाईम काय करेल? इथे पुन्हा त्याचं काम करण्यासाठी तयार होईल. बरं, मग आपल्याला का बरं इनिबिट करायचं आहे एन्झाईमला? का बरं आपल्याला गरज पडली एन्झाईम इनिबिशन शिकण्यासाठी? तर बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होत असताना काही डिसीजेस तिथे डेव्हलप होत असतात. काही अनवॉन्टेड सबस्टन्सेस, काही अनवॉन्टेड एन्झाईम्स तिथे डेव्हलप होत असतात, की ज्याच्यामुळे बॉडीमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकते. आता तुम्हाला काय होतं, की एखाद्या वेळेस तुम्ही खूप रिगरस ऍक्टिव्हिटी करत असतात किंवा काही एका जागी बसून तुमची लॅपटॉप समोर, आता मोबाईल तुम्ही जास्त युज करता ना, काही काही लोक दिवसभरातून 100 एक स्टेटस ठेवतात, काही काही लोक 10 स्टेटसवर मानतात, पण काही काही लोकांना सवयच असते की उठल्याबरोबर आपल्याला स्टेटस ठेवायचा आहे. एखाद्याचा फोटोच ठेवेल किंवा स्वतःचाच फोटो ठेवेल आणि त्याला गाणं लावून देईल. मग हे असे काम करणारे लोक, एवढ्या जास्त प्रमाणात मोबाईल यूज करणारे लोक, त्यांना काहीतरी पेन होत असेल ना, त्यांच्या मानेमध्ये दुखत असेल, त्यांचे बोटं दुखत असेल टायपिंग करू करू, तर अशा पद्धतीचं पेन तिथे होतं. तर हे पेन कशामुळे होतं? काहीतरी स्पेसिफिक मॉलिक्युल्स तिथे आपल्याला तयार झाले बॉडीमध्ये, की जे काय करेल? बॉडीमध्ये इन्फ्लामेशन करेल, बॉडीमध्ये पेन करेल. मग आपण काय करतो, की एखाद्या वेळेस जास्तच आपल्याला मानदुखी झाली, डोकेदुखी झाली, तर मग आपण काय करतो? त्यावेळेस काय करतो आपण?
पेन किलर खातो. तर अशाच पद्धतीचा एक सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतो, प्रोस्टाग्लॅन्डिन. प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे काय होतं, की आपल्या बॉडीमध्ये पेन तयार होतं. पेनसाठी रिस्पॉन्सिबल आहे प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचा एक सबस्टन्स, जो बॉडीमध्ये तयार होतो इन केस ऑफ पेन. पेनच्या वेळेस प्रोस्टाग्लॅन्डिन तयार होतो, तर प्रोस्टाग्लॅन्डिनला ब्लॉक करण्यासाठी आपण काय करतो? पेन किलर यूज करतो. म्हणजे पेनला किल करणारे काही ड्रग्स आपण यूज करतो. म्हणजे हे ड्रग काय झाले अल्टिमेटली इनिबिटर झाले. इनिबिटर कोणाचे? प्रोस्टाग्लॅन्डिनचं. असाच एक इनिबिटर आपल्याकडे आहे ॲस्पिरिन, जो की मॅक्सिमम पेन किलर मध्ये आपल्याला यूज करू जातो. डायक्लोफेनॅक नावाचा पण पेन किलर, आता त्याचा मला एक्झॅक्ट बाइंडिंग साइट माहिती नाही डायक्लोफेनॅकची कोणती आहे, पण डायक्लोफेनॅक पेन किलर सुद्धा कॉमनली यूज केल्या जातात. तर त्यापैकी एक एक्झाम्पल आहे ॲस्पिरिन ब्लॉक्स दी प्रोस्टाग्लॅन्डिन. म्हणजे काय केलं त्याने? आपल्याला एक ॲडव्हांटेज झाला. त्यासाठी आपल्याला एन्झाइम इनिबिशन शिकायचं असते. एन्झाइमला इनिबिट केल्यामुळे आपण व्हेरियस डिसीजेस, व्हेरियस ड्रगचं डिस्कव्हरी आपण करू शकतो. व्हेरियस डिसीजचं मेकॅनिझम आपण त्याच्यामुळे स्टडी करू शकतो आणि आपल्या मेटाबॉलिझम मध्ये काही अडथळा निर्माण झाला तर तो अडथळा दूर करण्यासाठी आपल्याला एन्झाइम इनिबिशन हे शिकायचं असते. सो एन्झाइम इनिबिटर्स काय आहेत मग? व्हॉट इज इनिबिटर्स? एवढ्या सगळ्यावरून समजलं असेल तुम्हाला. व्हॉट इज इनिबिटर्स? कमेंट इन द चॅट बॉक्स प्लीज. चॅट बॉक्स मध्ये सांगा. व्हॉट आर द इनिबिटर्स? मग इनिबिटर्स काय असेल? चला मी तुम्हाला अनम्यूट करतो. चला. तर मग आता एवढा सगळा कॉन्सेप्ट बघितला आपण एन्झाइमला इनिबिट करायचे. मग इनिबिटर्स काय असेल? Stop. ओके. चला तर मग इनिबिटर्स काय असेल आपले? इनिबिटर्स आपले असे कंपाउंड असतील, असे सबस्टन्सेस असतील, की जे केमिकल रिएक्शन प्रिव्हेंट करेल. बरोबर पूजा? सचिन, विच सप्रेसेस द ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाइम्स. बरोबर सचिन. मग इनिबिटर्स काय असेल आपले? असे कंपाउंड, असे एखादे सबस्टन्स असेल, की जो काय करेल? एन्झाइमची ऍक्टिव्हिटी आणि होणारी कॅटॅलिसिसची रिएक्शन ती सप्रेस करेल. सो इनिबिटर्स आर द सबस्टन्सेस. So inhibitors are the substances which interfere in catalysis. म्हणजे कॅटॅलिसिस मध्ये इंटरफेअर करणारे सबस्टन्सेस म्हणजे इनिबिटर. सो इनिबिटर्स काय करेल? काय फंक्शन असेल मग इनिबिटर्सचं? समजा आपल्याकडे हा एखादा एन्झाइम आहे. सपोज वी हॅव दिस टाइप ऑफ एन्झाइम आणि या एन्झाइमला सबस्ट्रेट बाइंडिंग साइट आहे, ज्यालाच काय म्हणतो आपण? ऍक्टिव्ह साइट, जिथे सगळ्या रिएक्शन होऊ शकतात. अशा पद्धतीची साइट आहे आपल्याकडे ऍक्टिव्ह साइट. याला म्हटलं आपण ऍक्टिव्ह साइट, जिथे आपली काय होते? सगळी ऍक्टिव्हिटी होते. जिथे सबस्ट्रेट बाइंडिंग साइट, ज्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह साइट. मग इथे काय होईल? या ऍक्टिव्ह साइट वरती आपला सबस्ट्रेट जाऊन बाइंड होईल. पण मग इनिबिटर काय करेल? इनिबिटर्स वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे असू शकतात. इनिबिटर्स काय करेल? इनिबिटर काय करेल की या ऍक्टिव्ह साइट कडे सबस्ट्रेट बाइंड न होता इथे काय करेल? स्वतः इनिबिटर जाऊन बाइंड करेल. म्हणजे आपल्याला इथे आपला सबस्ट्रेट बाइंड करू देणार नाही. इनिबिटर काय करेल? इथे इनिबिटर इथे बाइंड होईल. इनिबिटरचं कन्फर्मेशन मग कोणासारखं असावं लागेल? मग इनिबिटरचं कन्फर्मेशन असावं लागेल सबस्ट्रेटची रिसेम्बल्स. मग जर इनिबिटरचं कन्फर्मेशन सबस्ट्रेटची रिसेम्बल नसेल तर तो त्याच्या ऍक्टिव्ह साइट वरती बाइंड होऊ शकणार नाही. म्हणजे इनिबिटर हा जवळजवळ सबस्ट्रेट सारखा दिसायला हवा, आपला सबस्ट्रेट सारखं त्याचं 3D कन्फर्मेशन असायला हवं. आपण म्हटलं होतं ना की बा एन्झाइमच्या ऍक्टिव्ह साइट वरती फक्त कोण बाइंड होऊ शकतो? सबस्ट्रेट बाइंड होऊ शकतो. मग सबस्ट्रेट सारखाच जर आपण एखादा कंपाऊंड डेव्हलप करू शकलो तर काय होईल? की तो स्पेसिफिक एन्झाइम आपला ब्लॉक करू. मग आता इनिबिटर इथे बाइंड झाला तर मग आपल्याला काय होईल? जसा एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला होता आपला, तशाच पद्धतीने आपल्याकडे एन्झाइम इनिबिटर कॉम्प्लेक्स आपल्याकडे तयार होईल. सो वी हॅव टू विल गॉट द एन्झाइम इनिबिटर कॉम्प्लेक्स.
प्लीज डू नॉट अनोट ऑन दी साइड. स्लाइड वरती कोणीही अनोटेशन करायचं नाही. माझा लक्ष नाही अनोटेशन ब्लॉक करायचं, सगळे डॉट डॉट करून टाकले तुम्ही. ठीक आहे. सो एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्स आपला तयार होईल. जसा आपला एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला होता, मग सबस्ट्रेटचं काय झालं, प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन झालं. पण इथे काय आपला इनिबिटर बाइंड आहे, मग इनिबिटर आपण प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्ट करू शकणार नाही. इनिबिटर काय करेल, फक्त एन्झाईमला इनिबिट करेल, त्याची सबस्ट्रेट बाइंडिंग साइट म्हणजेच ऍक्टिव्ह साइट तो ब्लॉक करून ठेवेल. मग त्याने त्याची ऍक्टिव्ह साइट ब्लॉक करून ठेवल्यावर तिथे सबस्ट्रेट बाइंडिंग होणार नाही, अल्टिमेटली प्रोडक्ट तयार होणार नाही, अल्टिमेटली रिएक्शन आपली कॅटलिसिस होणार नाही. म्हणजेच काय झालं, एन्झाईमचं इनिबिशन झालं, रिएक्शनचं कॅटलिसिस स्टॉप झालं आणि रिएक्शन आपली ज्या रेटमध्ये व्हायला पाहिजे होती, एन्झाईमची ऍक्टिव्ह साइट अवेलेबल नसल्यामुळे तिथे सबस्ट्रेट बाइंड होणार नाही आणि रिएक्शन आपली त्या स्पीड मध्ये आपली चालणार नाही. म्हणजे समजलं तुम्हाला आता इनिबिटरचं काय काम आहे, की इनिबिटर काय करतो, इट इंटरफेअर्स इन द कॅटलिसिस. सो इट blocks or it interferes in the catalysis. So what may be the nature of inhibitors? Inhibitorचा नेचर कशा पद्धतीने असू शकतो? Inhibitor may be organic or it may be inorganic. ऑर्गॅनिक मीन्स ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्सेस कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन प्रेझेंट असतात, आणि इनऑर्गॅनिक म्हणजे मेटॅलिक आयन्स, कॅटायन्स, ज्याला आपण इनऑर्गॅनिक म्हणतो. सो इनिबिटर्स मे बी इनऑर्गॅनिक और ऑर्गॅनिक इन नेचर. सो इनिबिटरचे आपल्याला टाइप बघायचे आहे. So we'll discuss about two type of inhibitors. So we have a two type inhibitors. Type. So we have two type. The first one is reversible inhibitor and second one is irreversible inhibitor. Reversible inhibitor is also called as competitive inhibitors. Irreversible inhibitors also called as non-competitive inhibitors. आता इनिबिटर्सचे दोन टाइप आपण इथे बघणार आहोत. फर्स्ट वन इज रिव्हर्सिबल इनिबिटर्स, सेकंड वन इज इरिव्हर्सिबल इनिबिटर्स. आता एक अनालॉजी लक्षात घ्या. रिव्हर्सिबल हा शब्द काय सांगतो, म्हणजे जर एन्झाईम हा इनिबिट झाला तर तो इनिबिटर रिमूव्ह झाल्यानंतर, इनिबिटर एन्झाईम पासून रिमूव्ह झाल्यानंतर पुन्हा एन्झाईम त्याची स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी ही परफॉर्म करू शकतो. म्हणजे इनिबिटर जेव्हा रिमूव्ह होतो तेव्हा स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी त्याची तो परफॉर्म करू शकतो. म्हणजे इनिबिटर इथे बाइंड झाला, इनिबिटर एन्झाईम सोबत बाइंड झाला तर काय होईल, त्या वेळेपुरती एन्झाईमची ऍक्टिव्हिटी ही ब्लॉक होईल. त्यावेळेपुरती एन्झाईमची ऍक्टिव्हिटी ब्लॉक होईल. पण जसा इनिबिटर रिमूव्ह झाला म्हणजे एन्झाईम हा पुन्हा त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये आला, पुन्हा त्याच्या ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये हा येऊ शकतो आणि तो पुन्हा त्याची ऍक्टिव्हिटी हा परफॉर्म करू शकतो. म्हणजे एन्झाईम कॅन रिव्हर्ट देअर फंक्शन आफ्टर रिमूव्हल ऑफ इनिबिटर. इनिबिटर रिमूव्ह झाल्यानंतर एन्झाईम काय करू शकतो, त्याची ऍक्टिव्हिटी हा रिमूव्ह करू शकतो. एन्झाईम हा त्याची ऍक्टिव्हिटी हा पुन्हा परफॉर्म करू शकतो. बरं, मग कॉम्पिटेटिव्ह का बरं म्हटलं, तर एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइड वरती आपण म्हटलं इनिबिटर जाऊन बाइंड करतो. मग इथे सबस्ट्रेट सुद्धा त्या एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट असेल, मग काय होईल, सबस्ट्रेट आणि इनिबिटर मध्ये एक कॉम्पिटिशन होईल तिथे एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइड वरती बाइंड होण्यासाठी. म्हणून त्याला आपण म्हटलं इट इज कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर. आता इरिव्हर्सिबल इनिबिटर म्हणजे काय, की एन्झाईम मध्ये आपण असे एखादे चेंजेस करून टाकले की ज्या चेंजेस मुळे आता तिथे सबस्ट्रेट आपला बाइंड होणार नाही. एन्झाईम मध्ये आपण त्यांच्या कन्फर्मेशन मध्ये चेंज केले, त्याच्या ऍक्टिव्ह साइड वरती परमनंट चेंज केले, की ज्या चेंज मुळे तो पुन्हा त्याच्या ऍक्टिव्ह स्टेट मध्ये, पुन्हा त्याच्या ओरिजिनल स्टेट मध्ये तो येणार नाही. म्हणजेच दिस ऍक्टिव्हिटी आर इरिव्हर्सिबल, इट कॅन नॉट रिव्हर्ट, म्हणजेच इरिव्हर्सिबल. याने काय केलं, याने
या इनिबिटर्सने कोणत्याही प्रकारचं इथे कॉम्पिटिशन केलं नाही सबस्ट्रेट बाइंडिंग साइट सोबत, म्हणून याला म्हटलं आपण नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर्स. आता रिव्हर्सिबल इनिबिटर्स शिकूया आपण. सुरुवातीला एक अॅनालॉजी स्टडी करूया. समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणहून जायचं आहे. समजा लेट अस कन्सिडर पर्सन ए. आपण कन्सिडर करतोय, आपण शिकतोय रिव्हर्सिबल इनहिबिटर्स. सो आपल्याकडे समजा एक पर्सन आहे. सपोज वी हॅव अ पर्सन 1. आता या पर्सन 1 ला पळत पळत जायचंय या ठिकाणपासून या ठिकाणपर्यंत. सो इथून तर इथपर्यंत, म्हणजे कन्सिडर करूया आपण एकदम क्लिअर थोडं. समजा या पर्सनचा मोबाईल डिस्चार्ज झाला आणि याला पाहिजे चार्जर. आता चार्जर शिवाय तुम्ही जगू शकणार नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे की याच्या घरी आहे मग चार्जर. हा आहे कॉलेजला, मग आता याला जायचंय घरी चार्जर आणायला. ठीक आहे. सो हे त्याचं घर आहे. सो पर्सन 1 ला जायचंय चार्जर आणायला त्याच्या घरी. पण पर्सन 2 काय म्हणतो, हा पर्सन 2 काय म्हणतो की तू घरी जाऊ नकोस, आपल्याला कॉलेजमध्ये दुसरं महत्वाचं काम आहे. सो हा पर्सन 2 म्हणतो की कॉलेजमध्ये घरी जाऊ नकोस, आपल्याला कॉलेजमध्ये महत्वाचं काम आहे. मग पर्सन 2 ने काय केलं, पर्सन 1 काय केलं, नाही बा मला चार्जर पाहिजे, माझा मोबाईल डिस्चार्ज झालाय, मला पटकन घरी जायचंय. मग पर्सन 2 काय म्हणतो, तू घरी जाणार नाही, आपल्याला एक महत्वाचं काम आहे, मी तुला जाऊ देणार नाही. तुला जर जायचं असेल तर माझं एक आधी सुरुवातीला काम करून जा. मग पर्सन 1 काय करतो, पर्सन 1 पळायला लागतो. पटापट तो पळायला लागतो. मग पर्सन 2 काय करतो, पर्सन 2 त्याचे पाय पकडून ठेवतो. हा पळायला नको पाहिजे म्हणून. पर्सन 1 चे पाय पकडून ठेवल्यावर काय करेल, पर्सन 1 हा पळू शकणार नाही. मग काय झालं की पर्सन 2 ला एखाद्या दुसऱ्या पर्सनने आवाज दिला, त्याच्या फेवरेट पर्सनने. समजून घ्या तुम्ही आता. पर्सन 2 ला त्याच्या एका दुसऱ्या फेवरेट पर्सनने आवाज दिला. मग पर्सन 2 ने काय केलं, जा बाबा तू, मला दुसरा एक माणूस भेटलाय, मी त्याच्यासोबत जाईल. आणि पर्सन 2 ने त्याचे पाय सोडून दिले आणि पर्सन 1 पुन्हा पळायला लागला घराकडे. म्हणजे इथे काय झाला, पर्सन 1 कोण होता, आपला एन्झाईम होता. पर्सन 2 कोण होता, आपला इनिबिटर होता. म्हणजे त्याने काय केले, पाय त्याचे पकडून ठेवले. म्हणजेच काय झालं की त्याने एन्झाईमला इनिबिट केलं, पर्सन 1 ला त्याने इनिबिट केलं. त्याने पळण्यासाठी म्हणजे रिएक्शन कॅटलिस्ट करण्यासाठी पर्सन 1 ला त्याने इनिबिट केलं. मग जसं इनिबिटरला त्याच्या दुसऱ्या इंटरेस्टेड पर्सनने आवाज दिला, मग इनिबिटर निघून गेला. म्हणजे इनिबिटरने काय केलं, त्याची ऍक्टिव्हिटी सोडून दिली. मग पर्सन 1 सोबत त्याने काय केलं, त्याचे पाय त्याने सोडून दिले. मग पाय जसे सोडले त्याने, आलं का बरोबर? ओके, सॉरी फॉर इंटरप्शन, लेट्स कंटिन्यू. मग आपला जो इनिबिटर होता पर्सन 2, त्याने काय केलं, त्याचे पुन्हा पाय सोडून दिले. एन्झाईम काय झाला, म्हणजे पर्सन 1 काय झाला, पुन्हा त्याची ऍक्टिव्हिटी करण्यासाठी हा रेडी झाला. म्हणजेच त्याची ऍक्टिव्हिटी ही रिव्हर्स झाली. एन्झाईम निघून गेल्यानंतर त्यालाच म्हणायचं रिव्हर्सिबल इनिबिटर. म्हणजे इनिबिटर निघून गेल्यानंतर जर एन्झाईम त्याच्या पुन्हा स्टेट मध्ये येत असेल तर त्याला म्हणायचं रिव्हर्सिबल इनिबिटर्स. आता मग इरिव्हर्सिबल इनिबिटर्स काय म्हणायचं, इरिव्हर्सिबल इनिबिटर्स कशाला म्हणायचं. आता मग इरिव्हर्सिबल इनिबिटर्स म्हणजे काय, तर आपल्याकडे सेम एक्झाम्पल आपण घेऊया. आता याला घरी जायचंय, पण पर्सन 2 खूप रागात आहे. पर्सन 2 म्हणतोय की मी तुला घरी जाऊ देणार नाही, मी तुला घरी जाऊ देणार नाही, तू जर घरी गेला तर मी तुझे पाय तोडून टाकेल. मग काय केला, पर्सन 1 ने त्याचं ऐकलं नाही. मग पर्सन 1 ने त्याचं ऐकलं नाही आणि पर्सन 1 हा घराकडे पुन्हा पळत निघाला. घराकडे त्याच्या पुन्हा परत निघाला. तर काय केलं, पर्सन 2 ला खूप राग आला. त्याने काय केलं, पर्सन 1 चे पाय तोडून टाकले. पर्सन 1 चे त्याने पाय तोडून टाकले आणि त्याचे बिचाऱ्याला लंगडं करून टाकलं. विदाऊट पाय तो झाला. मग काय झालं, इथे त्याची ऍक्टिव्हिटी पुन्हा रिव्हर्स होणार नाही. त्याला दुसरे पाय भेटतील का, नाही. म्हणजे काय केले त्याने, त्याच्यामध्ये त्या पर्सन 1 मध्ये काहीतरी कन्फर्मेशन चेंज केले. असे परमनंट कन्फर्मेशन चेंज केले की जे चेंजेस
पुन्हा रिव्हर्स होणार नाहीत. ओके, मग पर्सन 2 ने काय केलं की त्याचे पाय तोडून टाकले, त्याच्याकडे पुन्हा आता त्याचे पाय येणार नाही, पुन्हा तो चालू शकणार नाही. तर अशा पद्धतीच्या इनिबिशनला काय म्हणतात? इररिव्हर्सिबल इनिबिटर्स. सो एक अनालॉजी आपण स्टडी केली. चला आता पटापट थेरी बघूया आणि पटापट आपला टॉपिक कंप्लीट करूया. सो वी नो दॅट नॉर्मल एन्झाइम रिएक्शन मध्ये काय होतं की एन्झाइम आणि सबस्ट्रेटची बाइंडिंग होते. एन्झाइम आणि सबस्ट्रेटची बाइंडिंग झाल्यानंतर एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो आणि एन्झाइम आणि प्रोडक्ट हा सेपरेट होऊन जातो आणि एन्झाइम पुन्हा काम करण्यासाठी तयार होतो. ही झाली आपली नॉर्मल रिएक्शन. मग एन्झाइम इनिबिशन शिकायचं आहे आपल्याला. एन्झाइम इनिबिशन्स काय आहेत? एन्झाइम इनिबिटर्स are molecular agent that interferes with the catalysis. Reaction catalysis मध्ये ते काय करतात? इंटरफिअर करतात. स्लोविंग और halting the enzyme reaction. काय करतात? रिएक्शनला स्लो करतात किंवा रिएक्शनला स्टॉप करतात. Enzyme catalysis virtually all cellular process, so it should be not surprising that enzyme inhibitors are among most important pharmaceutical agent. एन्झाइम इनिबिटर्स काय असू शकतात? आपले ड्रग असू शकतात. ड्रग डिस्कव्हरी मध्ये एन्झाइम इनिबिशन मेकॅनिझमचा आपल्याला खूप जास्त महत्वाचा रोल परफॉर्म करू शकतो. ऍस्पिरिन, ज्याचं जेनेरिक नेम आहे ऍसिडिल सॅलिसिलेट, इनिबिट द एन्झाइम दॅट कॅटलायझेस द फर्स्ट स्टेप इन द सिंथेसिस ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन विच कंपाऊंड इन्व्हॉल्व इन प्रोड्युसिंग द पेन. बघितलं आपण प्रोस्टाग्लॅंडिन मुळे काय होतं? पेन होतं बॉडीमध्ये. तर मग त्या प्लेनला ब्लॉक करण्यासाठी आपण मेडिसिन घेतो ज्याच्यामध्ये ऍस्पिरिन असतं. ऍस्पिरिन काय करतं? प्रोस्टाग्लॅंडिनला ब्लॉक करतं, ज्याच्यामुळे पेन सेन्सेशन आपल्याला तिथे होत नाही. सो एन्झाइम इनिबिटर्स दॅट डिस्टर्ब्स द नॉर्मल रिएक्शन. एन्झाइम इनिबिटर्स काय करतात? नॉर्मल रिएक्शनला डिस्टर्ब करतात. आणि याचं मेकॅनिझम स्टडी करण्यासाठी आपल्याला दोन प्रकारचे इनिबिटर्स शिकायचे आहे. दॅट इज रिव्हर्सिबल इनिबिटर्स अँड इरिव्हर्सिबल इनिबिटर्स. So first of all, we are going to discuss the reversible inhibition. So reversible inhibitors are basically called as competitive inhibitors because they compete with the substrate for the active site binding. म्हणजे ते सबस्ट्रेट सोबत ऍक्टिव्ह साइट च्या बाइंडिंग साठी कॉम्पीट करत असतात. सो एन्झाइम इनिबिटर्स अँड सबस्ट्रेट कॉम्पीट, एकमेकांसोबत ते भांडणं करतील की नाही बा माझं पण कन्फर्मेशन याच्यासारखं आहे, मी पण तिथे जाऊन बाइंड होऊ शकतो. While the inhibitors occupies the active site, it prevents the binding of substrate. So many competitive inhibitors are compounds that resemble the substrate and combines with the enzyme to form enzyme inhibitor complex. तिथे एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स ना फॉर्म होता. कोणता कॉम्प्लेक्स तयार होतो? एन्झाइम इनिबिटर कॉम्प्लेक्स तयार होतो. बट विदाउट लिडिंग द कॅटलिसिस. त्याच्यामुळे आता सबस्ट्रेटच नाही आपल्याकडे, तर कॅटलिसिस होण्याचा प्रश्नच नाही. सो the reversible inhibition is further divided into 3 subclasses. आपल्याकडे 3 टाइप्स आपल्या इनिबिशनचे आहेत. फर्स्ट इज कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन, सेकंड इज नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन अँड थर्ड इज अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. आता हे सगळं शिकत असताना आपल्याला आपले जे केएम आणि के कॅटचे कॉन्सेप्ट आहे ते थोडे रिवाइज करावे लागतील. सो आपण म्हटलं होतं व्हॉट इज केएम? केएम इज अ मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट अँड इट indirectly proportional to the affinity. म्हणजे if our km low, जर आपला km लो असला तर काय होतं? अफिनिटी आपली हाय असते. अफिनिटी कोणाची? एन्झाइम आणि सबस्ट्रेटची. इफ आवर km लो देन आवर अफिनिटी इज हाय. आणि Vmax म्हणजे काय होतं? मॅक्सिमम वेलॉसिटी. आता हे दोन कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायचे. km लो म्हणजे अफिनिटी हाय. मग आता इथे कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन आपल्याला जर शिकायचं आहे तर इथे काय होईल? केएम मध्ये काय डिफरन्स पडेल? आपण म्हटलं की केएम जर लो असला तर एन्झाइम आणि सबस्ट्रेटची अफिनिटी हाय असते. मग इथे एन्झाइम सोबत इनिबिशन बाइंड झाला, इनिबिटर बाइंड झाला, तर मग इथे काय होईल? केएम ची व्हॅल्यू काय होईल? केएम ची व्हॅल्यू होणार आहे हाय. व्हॉट इज केएम? केएम इज अ हाफ ऑफ Vmax, मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. तर केएम हाय झाला तर मग इथे काय होणार? अफिनिटी त्याची काय होणार? लो. केएम जर हाय असला तर त्याची अफिनिटी कशी होणार आहे? लो होणार आहे. म्हणून हे व्हेरिएशन आपल्याला इथे प्रत्येक 3 पॉइंट मध्ये आपल्याला शिकायचे आहे की कॉम्पिटेटिव्ह, नॉन कॉम्पिटेटिव्ह आणि अनकॉम्पिटेटिव्ह मध्ये
केएम कशा पद्धतीने आणि व्ही मॅक्स कशा पद्धतीने इफेक्ट करतो हे सगळं आपल्याला प्रत्येक 3 इनिबिशन मध्ये आपल्याला सेपरेटली शिकायचं आहे. सो केएम आणि व्ही मॅक्स कशा पद्धतीने दोघांमध्ये व्हॅरी होतो, 3 प्रत्येक क्लासेस मध्ये हे आपल्याला शिकायचं आहे. सो आपण फर्स्ट बघूया, फर्स्ट टाइप ऑफ रिव्हर्सिबल इनिबिशन, दॅट इज कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. सो कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन बेसिकली इज अ कॉम्पिटिशन ऑफ इनिबिटर विथ द सबस्ट्रेट. सबस्ट्रेट काय इनिबिटर्स काय करेल, सबस्ट्रेट सोबत कॉम्पिटिशन करेल. सो आपल्याकडे इथे एन्झाईम प्रेझेंट आहे, सबस्ट्रेट प्रेझेंट आहे आणि इनिबिटर प्रेझेंट आहे. सो सबस्ट्रेट बाइंडिंग साइट कोणती आपली, ही आहे. इथे काय करेल, सबस्ट्रेट जाऊन बाइंड होणार. पण आपल्याला इथे दिसतंय की ब्ल्यू कलरचा जो इनिबिटर आहे त्याच्याकडे सुद्धा सबस्ट्रेट सारखंच कन्फर्मेशन आहे. मग इनिबिटर काय करेल, इनिबिटर कडे ॲबिलिटी आहे की तो त्याच्या ऍक्टिव्ह साइड वरती एन्झाईमच्या जाऊन बाइंड होऊ शकतो. अशा पद्धतीने तिथे इनिबिटर जाऊन बाइंड होणार आणि जर तिथे इनिबिटर जाऊन बाइंड झाला तर सबस्ट्रेट आपला तिथे बाइंड होऊ शकणार नाही, कारण की इनिबिटरने ऑलरेडी ती साइड काय केली, अक्वायर केली आणि त्या ऍक्टिव्ह साइड वरती पुन्हा मग सबस्ट्रेट बाइंड होणार नाही. म्हणजेच काय झालं, इनिबिटरने कॉम्पिट केलं, त्याच्याचमुळे आपण म्हटलं इट इज कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. So inhibitor bind to active site and no reaction happens because it directly block the active site of the enzyme. एन्झाईम काय करतो, मग इनिबिटर काय करतो, एन्झाईमची ऍक्टिव्ह साइट ही डिरेक्टली ब्लॉक करतो. सो कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन इन्व्हॉल्व्स अ मॉलिक्यूल रादर दॅन द सबस्ट्रेट बाइंडिंग टू एन्झाईम ऍक्टिव्ह साइट. एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइट वरती बाइंड होतो. इनिबिटर्स आर स्ट्रक्चरली अँड केमिकली सिमिलर टू सबस्ट्रेट, hence able to bind to active site. The competitive inhibitors blocks the active site and thus prevent the substrate binding. As the inhibitor is in competition with the substrate, its effect can be reduced by increasing substrate concentration. जर आपल्याकडे इनिबिटर्स खूप जास्त प्रमाणात असले आणि ते सगळे एन्झाईमला जाऊन बाइंड होऊ शकले, बाइंड होत असेल, तर मग आपल्याला जर रिएक्शन घडवूनच आणायची असेल इन समहाउ केस, तर आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन इनिबिटरच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा खूप हाय ठेवावं लागेल, जेणेकरून काय करेल, सबस्ट्रेट हा जास्त प्रॉपरली कॉम्पिट करू शकेल. म्हणजे त्याची ताकद सबस्ट्रेटची जास्त वाढेल. ताकद जास्त वाढल्यामुळे, कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढल्यामुळे काय करेल की तो इनिबिटर सोबत कॉम्पिट करेल आणि त्याच्या ऍक्टिव्ह साइड वरती तो जाऊन बाइंड होईल आणि रिएक्शन घडवण्यास मदत होईल. तर आता आपल्याला शिकायचं आहे केएम आणि व्ही मॅक्स कशा पद्धतीने आपल्याला इथे चेंज होतो. आपण म्हटलं की नॉर्मल रिएक्शन मध्ये काय होते की केएम हा लो होतो किंवा डिक्रीज होतो. केएम लो झाला म्हणजेच काय होतं की सबस्ट्रेट आणि प्रोडक्टची अफिनिटी ही हाय होते. सॉरी, सबस्ट्रेट आणि एन्झाईमची अफिनिटी ही हाय होते. सबस्ट्रेट आणि एन्झाईमची अफिनिटी हाय झाल्यामुळे रिएक्शनचं कॅटलिसिस प्रॉपरली होतं आणि तिथे काय होतं की Vmax म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी आपण ते अचीव करू शकतो. आणि Vmax म्हणजे काय होतं, आपली मॅक्सिमम व्हेलॉसिटी. ही कुठे झाली, ही रिएक्शन नॉर्मल साठी झाली व्हेन इनहिबिटर अपसेंट. जेव्हा इनहिबिटर अपसेंट असतो तेव्हा ही कंडिशन आपल्याकडे असते. सो याच्यामध्ये काय होईल, केएम इन्क्रीज झाला. मग आपला का बरं इन्क्रीज झाला, कारण की इनहिबिटर प्रेझेंट आहे. इनहिबिटर काय करतो की सबस्ट्रेटची जी बाइंडिंग साइट आहे तिथे जाऊन हा स्वतः बाइंड होतो. म्हणजेच हा सबस्ट्रेटला तिथे बाइंड होऊ देत नाही. म्हणजेच तिथे काय होतं, सबस्ट्रेटची आणि एन्झाईमची अफिनिटी लो होते. केएम इन्क्रीज झाला, केएम हाय असला म्हणजेच काय होईल, एन्झाईम आणि सबस्ट्रेटची अफिनिटी ही काय असेल, लो होणार आहे. अफिनिटी लो ऑफ एन्झाईम अँड सबस्ट्रेट. सो Vmax मॅक्सिमम व्हेलॉसिटी ही अनचेंज असेल. मॅक्सिमम व्हेलॉसिटी जर आपल्याला तिथे अक्वायर करायची असेल तर सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढवावं लागेल. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन कुठे इफेक्ट करतो, केएम वरती इफेक्ट करतो. कसा इफेक्ट करतो, केएम ला इन्क्रीज करतो आणि अफिनिटीला काय करतो, लो करतो. एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला. द एन्झाईम सक्सिनेट डिहायड्रोजिनेज इज अन क्लासिकल एक्झाम्पल ऑफ कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन विथ सक्सिनिक ऍसिड as its substrate. The compound malonylic acid inhibit the SDH. Malonylic acid काय करतो, SDH ला इनिबिट करतो. So this type of inhibition we have to study. So आता याचा आपल्याला बघायचा आहे ग्राफ. ग्राफ कशा पद्धतीने असतो,
जेव्हा इनिबिटर्स हा अब्सेंट असतो, नॉर्मल रिएक्शन जेव्हा घडत असते, when inhibitors are absent. तर इथे दिसतंय तुम्हाला मॅक्सिमम व्हेलॉसिटी मध्ये दोन्ही ठिकाणी काहीच चेंज झालेला नाही. हे ग्राफ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काढायचे आहे बरं का. सो आपण एक्स ऍक्सिस वरती काय कन्सिडर केलं, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. वाय ऍक्सिस वरती काय केलं, व्हेलॉसिटी ऑफ रिएक्शन व्ही मॅक्स. सो व्ही मॅक्स कुठे अचीव्ह झाली, या ठिकाणी या पॉइंट वरती व्ही मॅक्स अचीव्ह झाली. मग हाफ ऑफ व्ही मॅक्स आपण काय कन्सिडर केलं, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन at which half of Vmax is achieved, that is Km. त्यालाच काय म्हटलं आपण, Km. Km in case of this blue, it means enzyme inhibitor जेव्हा absent असतो तेव्हा Km इथे येणार. म्हणजे Km ची व्हॅल्यू किती आहे, इथे लो आहे, 0 च्या जवळ आहे ना तो, म्हणजे त्याची अफिनिटी किती आहे, हाय आहे एन्झाइम आणि सबस्ट्रेटची. बरं मग इनिबिटर जेव्हा तिथे टाकला, इनिबिटर जेव्हा प्रेझेंट असला तिथे, रेड लाईन तुम्हाला शो करते की व्हेन इनिबिटर्स आर प्रेझेंट देन Km इज इन्क्रीज. तो ग्राफ कसा होईल, थोडासा इथे उजव्या साईडला टिल्ट होईल आणि तिथे काय होईल, Km ची व्हॅल्यू आपल्याला इन्क्रीज दिसेल आणि Vmax इज अनचेंज. इथे काय झाली, Km ची व्हॅल्यू तुम्हाला इन्क्रीज झालेली असेल, Km ची व्हॅल्यू काय असेल, इथे हाय असेल. अँड Km ची व्हॅल्यू हाय झाली, याचाच अर्थ अफिनिटी काय झाली, लो झाली आणि रिएक्शन प्रॉपरली कॅटलाइज होणार नाही. सो इथपर्यंत आपण डिस्कस केलंय आजच्या लेक्चर मध्ये.